शिवभक्त आहे ना. आपल्याला काय सांगितलं आहे, शिवभक्त रावण. ठीक आहे, रावणाबद्दल मी तुम्हाला काही स्टोरीज सांगतो. बऱ्याच कमी वेळेला आपल्याला ह्या स्टोरीज सांगितल्या जातात. हा जो व्यक्ती आहे याचं नाव आधी रावण नव्हतं, याचं नाव आधी होतं दशानन. आनंद म्हणजे चेहरे, ज्याला 10 चेहरे आहेत त्याचं नाव काय, दशानन. हा दशानन एकदा फिरायला गेला, कुठे, कैलासवर. आणि कैलासवर फिरायला गेल्यानंतर त्याला तिथे एक सुंदर स्त्री दिसली. ओके. आणि त्या सुंदर स्त्रीला बघितल्या बघितल्या तो मोहित झाला आणि तो म्हटला की ही आपल्याला पाहिजे, रावण. आणि कोण होती ती स्त्री, पार्वती. आणि पार्वतीला प्राप्त करण्यासाठी, तिच्यावर शायनिंग मारण्यासाठी याने कैलास हाताने उचलण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा कैलास उचलायला गेला तेव्हा हल्लं ना ते थोडं. मग भगवान शंकर म्हटले कोण आहे खाली. त्यांना लक्षात आले की हा चिंटू पिंटू आलाय. मग त्यांनी फक्त अंगठा दाबला वरून, कैलासवरनं फक्त अंगठा दाबला त्यांचा, बाकी काहीच नाही. आणि याने जे कैलास पर्वताच्या खाली हात घातलेत, इतके जोरात दाबले गेले ते हात, इतके जोरात, हा ओरडायला लागला. इतका जोरात ओरडला, इतका जोरात ओरडला की त्रिभुवन हल्ले. आणि त्याच्या आवाजाने त्रिभुवन हल्ले, म्हणून त्याचं नाव काय झालं, रावण. त्याचं आधी नाव रावण नव्हतं, त्याचं आधीचं नाव दशानन. तुम्ही ज्याची उपासना करतात त्याच्या बाईवर लाईन मारणार तुम्ही. हा रावण आहे तुमचा, ही शिवभक्ती आहे. आणि व्हॉट्सॲपवर सर्रास मेसेज व्हायरल होतो, आम्हाला भाऊ रावणासारखा पाहिजे. हां, किती पोरी आहेत हातवर करा, रावणासारखा भाऊ पाहिजे ज्यांना. नको, घ्या ना. ज्याची पूजा करायची त्याच्याच बाईवर लाईन मारायची. बाकी अजून सांगतो ना मी तुम्हाला. हा रावण जे आपल्याला दाखवला जातो ना, एवढे त्याने त्याचे डोके वाहिले शंकराला. हे प्रेम नाही आहे त्याचं. लव जिहाद जो आहे ना तो इथून सुरू आहे. आत्ताची घटना नाही, ती तेव्हाची घटना आहे. रावणावर एक विशेष चॅप्टर आहे. रामायण जर तुम्ही वाल्मिकींचं वाचलं, त्या चॅप्टरचंच नाव आहे 18 रेप केसेस. किती? रावणावर ऑफिशियल 18 रेप केसेस आहेत. वाचा, चॅप्टर वाचा, शेवटचा चॅप्टर आहे. तिथे कुठल्या कुठल्या अप्सरेवर, कुठल्या कुठल्या राजकन्येवर, कुठल्या कुठल्या ऋषिकन्येवर त्याने जबरदस्ती केलेली त्यांची नावं तिथे नमूद आहेत. आता मला सांगा, कुठल्या मुलीला असा भाऊ पाहिजे जो दिसेल त्या मुलीवर रेप करेल? बोला. नको, घ्या ना, एक चांगला आहे ना, सुरक्षा करेल ना. नको. ॲनिमल पिक्चर किती लोकांनी पाहिला? हे बघा, हे बघा, रावणाचाच पिक्चर आहे तो. 800 करोड कमवले. किती? आपल्याला काय दिलं जातंय याचा तुम्हाला गंधसुद्धा नाही. जेव्हा सीता रावणाकडे होती अशोक वाटिकेमध्ये, तर सीतेला तो सांगत होता की तू माझ्याशी विवाह कर, माझ्याशी विवाह कर. सीता म्हटली नाही करणार, कारण माझी निष्ठा फक्त रामाशी आहे. बरं, का लग्न करत नव्हती किंवा रावण का जबरदस्ती करत नव्हता? इतके तर रेप केले त्याने, केला असता तर काय फरक पडला? कारण त्याला माहिती होतं की जर त्याने कुठल्याही स्त्रीला तिच्या परवानगीशिवाय थोडी जरी जबरदस्ती केली तो तिथे राख होईल. त्याला शाप आहे. जे लोक म्हणतात ना रावण की शक्ती देखी भक्ती नाही देखी, त्याला सगळं माहिती होतं की याच्या पुढे जर एकाही स्त्रीला आपण जबरदस्ती केली तर आपली फक्त राख होणार आहे. म्हणून त्याने सीतेला जबरदस्ती केलेली नाही. असं नाही की त्याला सीतेबद्दल फार दया होती, करुणा होती, आदर होता, काही नाही. त्याला माहिती होतं की जर एखाद्याही स्त्रीला आपण जबरदस्ती केली आपण जिवंत राहत नाही. म्हणून आणि बरं, तो सीतेला काय म्हणतो, जर तू माझ्याशी विवाह नाही केला तर मी तुला ब्रेकफास्टला खिमा करून खाईल. काय करून खाईल? हे त्याचे शब्द आहे. आता मला सांगा, किती प्रेम होतं रावणाचं सीतेवर? हां, तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा राग आल्यावर तुम्ही त्याला काय म्हणतात? खिमा करून खातो सकाळी, खिमा पाव. हां, हा रावण आपल्याला दिला जातोय. म्हणून आपल्याला आज 2च मुद्द्यांवर चर्चा करायची आहे की आपल्याला सगळ्यात पहिले सीता आणि रामाचं संबंध पहिले समजून घ्यावे लागतील.
कारण ही जोडी अशी आहे ना, 3 जोड्या आपल्याकडे फार प्रमुखतेने आहेत. सगळ्यात पहिले राधाकृष्ण, त्याच्यानंतर सीताराम आणि उमा महेश, बरोबर. ह्या 3 प्रमुख जोड्या आहेत आपल्याकडे. राधाकृष्णाला म्हणतात अतियोग. कृष्णाने किती गोपिकांबरोबर रास केला? करोडो गोपिका होते. आपल्याकडनं आहे शक्य नाही, अति आहे, आपल्यासाठी नाही होऊ शकत. दुसरं आहे राम आणि सीता, तिथे वियोग आहे. इतकं विरह आहे, इतका विरह आहे की ऑर्डिनरी व्यक्तीला तो सहन नाही होणार. पण भगवान शंकर आणि माता पार्वतीची जोडी अशी आहे, एकदम प्रॅक्टिकल जोडी आहे. भगवान शंकराकडनं पण चूक होते, माता पार्वतीकडनं पण चूक होते. सती म्हणून तिच्याकडनं चूक झाली आणि मोहिनी मूर्तीच्या वेळेला भगवान शंकर चूक करतात. पण दोघेही जेव्हा चुकतात, दोघेही एकमेकाला स्पेस देतात, सुधारण्यासाठी जागा देतात आणि नव्याने सुरू करतात. याला म्हणतात योग. म्हणून ही जोडी आपल्यासाठी सगळ्यात उत्तम आहे, कारण ही जोडी आपल्याला शिकवते. ते एकमेकाला खूप चांगले जाणतात. त्याच प्रकारे आपल्याला हे माहिती पाहिजे की सीता आणि राम हे दोघंही एकमेकांना एकदम योग्य पद्धतीने जाणत होते. दोघांना एकमेकाची शक्ती माहिती होती, दोघांना एकमेक कुठे कमी पडतात हे सुद्धा माहिती होतं. एक प्रसंग सांगतो. आता बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की सीता आणि रामाचं जे संबंध आहेत प्रगाढ आहेत, डीप आहेत आणि एकमेकाला तिथे बोलण्याची संधी आहे, प्रकट होण्याची संधी आहे, व्यक्त होण्याची संधी आहे. ज्या वेळेला रामचंद्र सीतेला म्हणतात की वनवासात तू येऊ शकत नाही माझ्याबरोबर, मी एकटाच वनवासात जाणार, त्यावेळेला सीता खूप अट्टहास करते. राम म्हणतात की नाही, तू नाही येऊ शकत. त्यावेळेला सीता इतकी चिडते रामावर, तर ती रागाच्या भरात बोलते की माझ्या वडिलांनी कुठल्या छक्क्याबरोबर लग्न लावलं. आलं लक्षात? हां. आता इथे बसलेल्या महिलांमध्ये मला सांगा, तुम्ही तुमच्या नवऱ्याला असं कधी बोलले नाही? सीता बोलली. सांगण्याचा विषय काय की ते एकमेकाला जाणत होते. तिथे राम काय म्हटले, ठीक आहे चल लगेच बॅग भर, घेऊन गेले तिला. तर ते एकमेकाला खूप व्यवस्थित जाणत होते. दुसरा एक प्रसंग सांगतो. सीता जिथे जिथे तिला वाटायचे की राम चुकतायत, ती लगेच रामाला फीडबॅक द्यायची. फीडबॅक देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, फीडबॅक सगळ्यांसमोर कधीच द्यायचा नाही. लेकरांना नाही, नवऱ्याला नाही, पत्नीला नाही. तुमचा पती कसाही असो, तो पती आहे, आदर करण्यायोग्य आहे. पत्नी कशी असेल ती आदर करण्यायोग्य आहे. तुमचा पती जर व्यसन करत असेल तर तुम्ही 4 चौघांसमोर हे सांगायचं नाही की त्याला सांगा दारू बंद करायला, ते तुमचं काम नाही. तुम्ही जेव्हा कधी कोणाला फीडबॅक द्याल, एकट्यात फीडबॅक द्यायचा असतो, फीडबॅक जगासमोर द्यायचा नाही. तुम्ही मुलांना मारा, त्याचं वाईट नाही वाटत मुलांना कसलं वाईट वाटतं? तुम्ही 4 चौघात नका मारू. तुम्हाला रागवायचं ना, आम्हाला रागवा, पण एकट्यात रागवा, कारण मुलं पण इमेज कॉन्शियस असतात आणि आई वडील सगळ्यांना देखत. आम्ही किती वेळा ही केस सांगितली. नवीन पहिल्यांदाच भेटलो त्या माऊलीला, 2 लेकरं तिची, मुलगा 10वीला, मुलगी 8वीला. आणि पहिल्यांदाच भेटली. आमचा एक स्टुडंट आहे, त्याची ती सख्खी मावशी. मग तो म्हणे मावशी आली प्रभूजी भेटा. म्हटलं ठीक आहे भेटा. बोललो आणि मग मावशीने तिच्या 2 मुलांना इंट्रोड्यूस करून दिलं. म्हणे ही आमची श्वेता, खूप छान आहे म्हणे, खूप अभ्यास करते, माझं सगळं ऐकते. कोण? श्वेता. आणि हा आमचा राजू, हा काही कामाचा नाही म्हणे, बॅकल आहे. असं तुम्ही मुलांचं वर्णन करता का 3rd पर्सन समोर? त्या मुलाला किती वाईट वाटतं ज्या वेळेला आपली आई, आपले वडील 10 लोकांसमोर आपल्याला अशा पद्धतीने बोलतात. सीता जेव्हा जेव्हा रामाला फीडबॅक द्यायची, ती एकांतात द्यायची. ती रामाला वनवासात म्हणते की तुम्ही वनवासाचं जर स्वरूप घेतलंय तर तुमच्या हातात हा बाण का? हा बाणाची गरज नाही आपल्याला इथे, कारण हा बाण जर तुम्ही ठेवला तर तुमची लढण्याची इच्छा होईल, कोणाला मारण्याची इच्छा होईल आणि होऊ शकतं की त्याच्यामुळे तुमची शत्रुता वाढेल आणि लोक तुमच्यावर आक्रमण करतील. आणि तिथे ती रामाला एक उदाहरण देते की इंद्र जेव्हा बघतात की जंगलामध्ये एक साधू तपस्या करतायत, त्याला वाटतं की हा आपलं पद घेईल आणि त्याची तपस्या भंग करण्यासाठी इंद्र काय करतो, एक राजाचा वेश घेऊन येतो आणि त्याच्याकडे एक सुंदर तलवार असते आणि ती तलवार तो काय करतो, त्या साधू समोर ठेवतो. म्हणे थोडा वेळेला तुम्ही सांभाळून ठेवा, मी आलोच.
आणि तो साधू म्हणतो ठीक आहे ठेवा. आता तो तलवार ठेवून जातो आणि जशी तो तलवार ठेवून जातो, आता त्या साधूचं लक्ष लागतं का तपस्येमध्ये? तो मध्येच डोळे उघडणार, तलवार बघणार, परत डोळे बंद, परत तलवार, परत डोळे बंद, परत तलवार. बघता बघता तो हातात घेतो अशी तलवार. तो म्हणतो मस्त एकदम, परत ठेवतो. आता एकदा जर तुम्ही हातात घेतलं तर तुमचं राहवलं जाईल का? मन नाही. मग तो काय करतो, एक गवताचं पातं कापतो, एक फटकन कापलं होतं, तेज खूप आहे. तर वाटतं बापरे, परत ठेवून देतो, परत थोड्या वेळाने उचलतो. एक छोटं झाड कापतो, लगेच कापलं जातं, मग तो परत ठेवतो, परत उचलतो, मोठं झाड कापतो. बघता बघता तो इतकी काटछाट करायला लागतो, इतकी काटछाट करायला लागतो की दिसेल त्याला तो मारायला लागतो आणि त्याची पूर्ण तपस्या भंग होते. मग सीता रामाला हा प्रसंग का सांगते की तुमच्याकडे ही जी तलवार आहे, होऊ शकतं ते साधूसारखी तुमची अवस्था होईल, त्याचा गैरवापर कराल, म्हणून हे धनुष्यबाण हे सगळं तुम्ही ठेवून द्या. मग तिथे राम म्हणतात मला कळतं तू काळजीपोटी बोलतेस, पण माझ्यात इतका संयम आहे की मी या शस्त्रांचा योग्य वापर करू शकतो. दोघांमध्ये योग्य कोऑर्डिनेशन आहे. सीताराम म्हणजे एकमेकाला खूप व्यवस्थित जाणतात. वनवासात जाण्याची इच्छा रामाची नव्हती. राम सीता अट्टास करते की मला तुम्ही घेऊन जा, आणि त्यामुळे राम तिला घेऊन जातात. आता बऱ्याच वेळेला आपल्याला हे सांगितलं जातं की बाबा सीता मग ती तर इतकी अबला होती आणि मग तिला जंगलात इतका त्रास झाला असता तर का नेलं, नको न्यायला पाहिजे होतं. सगळ्यात पहिले तुमचा सीतेविषयीचा दृष्टिकोन बदला. सीता ही क्षत्राणी आहे. क्षत्राणी म्हणजे वॉरियर आहे ती. जो बाण, धनुष्यबाण, भगवान शंकराचा धनुष्यबाण रावण उचलू शकला नव्हता, तो धनुष्यबाण भगवान शिवांचा सीतेने लेफ्ट हँडने उचललेला आहे. ज्याला उचलायला 10,000 हजार लोक लागायचे, तो सीतेने लेफ्ट हँडने उचललेला आहे तिच्या. विचार करा. आणि ते पण कशासाठी? झाडावरची फुलं तोडायला. मग आता मला सांगा, ज्या वेळेला सीता रावणाच्या तावडीत होती, जर ती शंकराचा धनुष्यबाण उचलू शकते तर रावणाला बोटावर फिरवायला काय लागलं असतं तिला? एक मुस्काटात मारली असती, जिवंत राहिला असता का रावण? आपल्याकडे हिंदी पिक्चरचा एक डायलॉग आहे, ये 2.5 किलो का हात. सीतेनं जर तिचा 2.5 किलोचा उचलला असता, रावण जगला असता का? सीता तुम्हाला जितकी कमकुवत दिसते तितकी ती नाही आहे. कारण मी नंतर सांगतो. मग काय एवढं सगळं रचलं गेलं? तर आपल्या वैदिक ग्रंथांमधल्या स्त्रिया तितक्याच सक्षम आहेत, तितक्याच शक्तिशाली आहे. कोणी हां आहे ना, महिला मंडळ खुश एकदम. बुलेट आपल्याकडे पण आहे. कोण आहे तिकडे? इथे दिसतंय का तुम्हाला? ही मुलगी कोण आहे? ही सुभद्रा आहे. आणि हा मागे जो आहे ना अर्जुन आहे. सुभद्रेने अर्जुनला किडनॅप केलं आहे का? कुठल्या पोरीने किडनॅप केलं पोराला हातवर? नाही, ही सुभद्रा आहे. किडनॅप करते ती, घेऊन चालली बघा, रथ चालवते ती. ही बुलेट चालवते, ही रथ चालवते, गाडी आहे ना. आपल्या वैदिक काळातल्या मुली तेवढ्या स्मार्ट होत्या है ना, है ना. आपल्याला अरे बापरे, मुली काय विमान उडवतात. आपल्याकडे पण कॅन्डिडेट आहे काही. हे तरी इथले इथे उडवतात. ही तर इथून डायरेक्ट दुसऱ्या ग्रहावर, शनिग्रहावर घेऊन गेली ती रथ. कुठे? शनिग्रहावर. आणि काय ताकद आहे. ज्या वेळेला दशरथ महाराज लढत होते, हा चाक आहे ना, या चाकात एक खिळा असतो, आठवतो तुम्हाला? तो खिळा त्या चाकाला धरून ठेवतो. तर दशरथ महाराज बघतात की तो खिळा निघाला आहे आणि चाक कधी बाहेर येऊ शकतं. त्यावेळेला कैकई तिच्या करंगळीला टाकते त्या चाकामध्ये. आहे कोणी मुलगी? करंगळी मागे माताजी खुर्चीवर बसलेली, तर आउटच आहे. हा, इकडे पुरुष मंडळी चाकामध्ये बोट टाकायला कोणी आहे का? फिरत्या रथाच्या नाही. कैकेयीने टाकला आणि युद्ध संपेपर्यंत तिने चाक धरून ठेवलं. आणि तुम्ही कसं काय म्हणता की स्त्री अबला आहे? आपल्याला वॉरियर मुली दाखवल्या जातात. अरे आपल्याकडे पण आहे, कमी आहे का? कोणी? ही सत्यभामा आहे.
पूर्ण मिसाईलवर मिसाईल चालू आहे, दनादन 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 दना. आपल्या वैदिक साहित्यामध्ये तितक्या शक्तिशाली मुली आहेत. आपल्याला दाखवलं जातं बिझनेस वुमन आहे, आपल्याकडे पण बिझनेस वुमन आहे. कोण आहे? द्रौपदी. नवऱ्याचा सगळा बिझनेस ती सांभाळायची एकटी बाई. म्हणून स्त्रियांनी मनातनं हे भ्रम काढा की स्त्री कमकुवत आहे. ज्या वेळेला एखादी जोडी म्हणजे एखादे दंपती जीवनात 30-40-50 वर्ष जेव्हा एकत्र राहतात. आता समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की बाबा पहिले गेले तर आजीला सांभाळणं सोपं आहे की आजी गेल्यावर बाबाला सांभाळणं सोपं आहे? आजी गेल्यावर बाबाला सोपं आहे? स्त्री जास्त गंभीर आहे की पुरुष जास्त गंभीर आहे? स्त्री खूप जास्त स्टेबल राहते पुरुषापेक्षा. पुरुष खूप लवकर एकटा पडतो जर त्याला स्त्रीचा साथ नसेल तर. म्हणून जर स्त्री आधी गेली ना तर पुरुष 60 महिने वर्ष 2 वर्षात तो 100% जाणार, कारण त्याला तिच्याशिवाय राहता येत नाही. त्याला सपोर्ट सिस्टीम लागते पुरुषाला. पण स्त्री बिना सपोर्ट सिस्टीमची जगते, कारण तिच्या देवाने ती शक्ती दिली आहे. आणि त्याच्यावर एक प्रॉपर श्लोक आहे गीतेमध्ये. स्त्रियांमध्ये इतके 7 गुण आहेत: कीर्ती, श्री, वाक, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा. हा प्रॉपर श्लोक आहे. हा 10वा अध्याय 34वा श्लोक आहे गीतेचा. स्त्रीला माहिती पाहिजे की तुमची शक्ती काय आहे. अहो एवढे 7 गुण आहे. पुरुषाचा एकच गुण सांगितला आहे, स्त्रियांचे 7-7 गुण सांगतात. आणि भगवंत सांगतात हे 7ही गुण माझे प्रतीक आहे. म्हणजे ज्या स्त्रीमध्ये हे गुण आहेत याचा अर्थ भगवंत तिच्याबरोबर आहेत. कुठे स्त्री कमकुवत आहे ते मला तुम्ही सांगा. पण बघा, इतकी शक्तिशाली जी स्त्री आहे त्या स्त्रीला फक्त शो बॉटल बनवलं आहे आजच्या तासाला. काय वापर आहे स्त्रीचा आज मला सांगा. हे बघा तुम्ही, कसली ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही चड्डीची. त्या चड्डीच्या, पुरुषाच्या चड्डीच्या ॲडमध्ये ही बाई काय करते? ते चड्डी घालायची कोणाला, वापरायची कोणाला? तिथे स्त्रीचं काय काम आहे? शो बॉटल. बरं किती महिला आहे ज्यांना चड्डी बघून लग्न केले? नाही, कनेक्शन काय? ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मला कनेक्शन दाखवा. आहे का? तुम्ही विचारलं का? बायोडाटा दाखवा. VIP ची घालतात, लक्सची घालतात, डिलक्सची घालतात. आणि स्त्री काय कशाच्या मागे लागली? तिला पुरुषासारखं बनायचं आहे. अहो तुम्ही इतक्या शक्तिशाली आहेत, पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे तुम्ही. तुम्हाला का पुरुष बनायचं आहे? कपडे घालून तुम्ही काय दाखवतायत जगाला? स्वतःला वेड्यात काढण्याचं काम आहे. तुम्ही जगाला हे दाखवू नका की तुम्ही सुपिरियर आहात. तुम्ही ऑलरेडी सुपिरियर आहात. स्त्री कुठल्याही दृष्टिकोनातनं कमजोर नाही. पण आज स्त्री म्हणजे काहीच नाही. मी तुम्हाला दाखवतोय बघा. सबसे कातिल शाबास. तुमचं काम म्हणजे फक्त लावणी करणं. आयटम सॉन्ग. स्त्री ती आली की लाठी चार्ज करावी लागते. इथे जर आपण तिचा कार्यक्रम ठेवला असता ना, मला सांगितलं बाहेर थांबा महाराज तुम्ही थोडा. आज ह्या गोष्टीला समाजात कूल म्हटलं जातं. हे आजच्या मुलांना शिकवलंय. पण तुम्ही विसरून गेलात की स्त्री दोघंही स्थितीत शक्तिशाली आहे. तिला उत्तम दिलं तर ती खूप शक्तिशाली आहे, आणि जर तुम्ही तिला खराब दिलं ना तर ती इतकी भयंकर आहे की ती काली बनते आणि समाजाचा पूर्ण नाश करणार ती. कारण स्त्री सहज स्वभावाची आहे. ती मनाने शुद्ध आहे, ती मनाने सिंपल आहे. तुम्ही जर तिला कॉम्प्लिकेट केलं तर ती पूर्ण समाजाचा नाश करण्याची शक्ती ठेवते. हे तुम्ही विसरून गेलात. हे विल्यम गोल्डिंग आहेत, नोबल लॉरिएट आहेत, नोबल पारितोषिक दिले त्यांना. काय लिहितात ते म्हणतात, आय थिंक विमेन आर फुलिश टू प्रिटेंड दॅट दे आर इक्वल टू मेन. स्त्रिया मूर्खपणा करतात जेव्हा ते हे दाखवायचा प्रयत्न करतात की ते पुरुषाच्या बरोबरीचे आहेत. दे आर फार सुपिरियर अँड हॅव ऑलवेज बीन सो. स्त्री आधीपासूनच शक्तिशाली आणि ती कायम राहील. फक्त स्त्रीला ते लक्षात आलेलं नाही. हे त्यांनी खूप सुंदर आर्टिकल लिहिलेलं आहे. इथे ते म्हणतात की स्त्रीमध्ये विस्तार करण्याची खूप शक्ती आहे.
इथे ते लिहितात की ज्या वेळेला तिला पती अन्न आणून देतं, कच्चं अन्न, ती त्याचं सुंदर जेवण बनवते. तिला विटांनी रचलेलं एक फक्त घर दिलं की ते त्याचं सुंदर त्याचं ते ग्रह बनवते. तुम्ही तिला जे द्याल त्याचं ती उत्कृष्ट बनवते. ज्या वेळेला पुरुष तिला एक छोटंसं बिंदू देतो पाण्याचा, ती त्याचं बाळ निर्माण करते. इतकी ताकद आहे त्या स्त्रीमध्ये. एक बिंदू दिला तिला, काय वाढवलं तिने, नवीन सृष्टी निर्माण केली त्या स्त्रीने. इतकी ताकद त्या स्त्रीमध्ये. तिला जितकं चांगलं द्याल ना, ती तितकं चांगलं वाढवून देईल. पण ज्या दिवशीच तुम्ही स्त्रीला कचरा खायला दिला, ती अख्ख्या संसाराचा कचरा करून टाकेल. कारण तिचं नाव आहे स्त्री. स्त्रीची परिभाषा काय दिली संस्कृतमध्ये? विस्तारिते इति स्त्री. जी विस्तार करते, जी वाढवते, जी प्रत्येक गोष्टीचा विस्तार करते, तिचं नाव स्त्री. चांगलं दिलं तर इतक्या चांगल्याचा विस्तार करेल. वाईट जर तुम्ही तिला केलं तर इतकं वाईट करेल की समाज बघता बघता जळून राख होऊन जाईल. हे आपले शास्त्र आहेत. क्लॅरिटी, एकदम क्लॅरिटी. म्हणून स्त्रीला कधीही तुम्ही कमकुवत समजू नका. आणि सोशल मीडियावर तर तुम्ही रामायणाबद्दल तर काय काय वाह्यात गोष्टी लिहिलेल्या आहेत लोकांनी. जसं हा एक सांगितलं की सीता अशुद्ध झाली होती म्हणून अग्नीची परीक्षा द्यावी लागली. हनुमंत जेव्हा त्यांच्या शेपटीला आग लागते, बरं ही शेपूट कोण आहे ते मी तुम्हाला पहिले सांगतो. ज्या वेळेला भगवान शंकर समाधीस्थ आहेत, रामचरितमानसमध्ये हा प्रसंग येतो, तर तिथे तुलसीदासजी लिहितात भगवान शंकर समाधीत आहे. समाधीतनं बाहेर आल्यावर इतके आनंदी आहे, इतके आनंदी आहे. माता पार्वती विचारते की का एवढे आनंदी तुम्ही? त्यावेळेला भगवान शंकर तिला सांगतात की आता पुढच्या काळामध्ये भगवान रामचंद्रांचा अवतार होणार आहे आणि मी एक वानराचं रूप घेऊन रामाची सेवा करेल. मग त्यावेळेला पार्वती म्हणते की म्हणे मला पण यायचं रामाची सेवा करायला, तुम्ही मला सोडून कसं काय जाऊ शकतात? ते म्हणतात नाही तू नाही येऊ शकत. म्हणे का? मी ब्रह्मचार्याचा वेश घेणार आहे म्हणे. तिथे ब्रह्मचार्याचा वेश आहे, तिथे स्त्रीची काय गरज? ते म्हणे नाही मी येणार, ते हट्टच करते. मग त्यावेळेला भगवान शंकर काय म्हणतात, ठीक आहे तू ये म्हणे माझ्याबरोबर. आता कसं काय नेणार स्त्रीला ब्रह्मचारी रूपामध्ये तुम्ही? तर माकडाची सगळ्यात आवडती गोष्ट काय असते त्याची? तर ते म्हणतात तू मागच्या शीटावर बस. ती जी शेपूट आहे ना ती पार्वती आहे. तुम्ही रामाच्या विरुद्ध गेले ना, ती शेपूट अख्खी लंका जाळून टाकेल तुमची.